खालापूर येथे आयोजित शेतकरी कामगार पक्षाच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त मोठा मेळावा पार पडला. दीप प्रज्वलन आणि ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या मेळाव्याला शेकापचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवानी जंगम, चित्रलेखा पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो नागरिक उपस्थित होते. आमदार रोहित पवार यांनी आपल्या भाषणात दिल्लीतील आंदोलनादरम्यान तरुणांवर झालेल्या कथित अन्यायाचा उल्लेख करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. अपना दिन आएगा नाही, आता आपले दिवस आले आहेत असे म्हणत त्यांनी तरुणांना संघर्षासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलंय. या देशात आणि या जगामध्ये रयतेचं राज्य काय असतं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दाखवलं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा चौदर तळ्यामध्ये सामान्य लोकांना न्याय मिळावं यासाठी लढा उभा केला. महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी होती ती तिथं शोधून दाखवली आणि पहिला पोवाडा छत्रपतींचा हा त्यांनी आपल्या सर्वांना तिथं दिला. त्यामुळे या पवित्र भूमीमध्ये तुम्ही सर्वजण राहता. तुमच्या सर्वांची जबाबदारी खूप मोठी आहे. या भूमीमध्ये जर कुठल्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर तुम्हा सर्वांना तिथं लढावं लागेल. आजपर्यंत जयंत पाटील साहेब हे लढत आलेले आहेत, तुमची संघटना लढत आलेली आहे. शेतकऱ्यांवर जर अन्याय होत असेल, मजुरांवर अन्याय होत असेल, युवांवर अन्याय होत असेल, महिलांवर अन्याय होत असेल तर तुमच्या संघटनेने खूप मोठं कार्य याच्या आधी तिथं केलेलं आहे आणि याच्या पुढेही तुमची संघटना खूप सुंदर आणि महत्वाचं काम करतील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटतो. वातावरण बदलते. तुम्ही पूर्वी बघितलं असेल एखाद्या युवांच्या टी शर्टवर अपना टाइम आएगा असं लिहिलं असायचं. मला सगळ्या युवांना सांगायचंय, अपना टाइम आएगा हे आता जुनं झालं. आपला टाइम आलेला आहे हे त्या ठिकाणी तुम्ही गृहीत धरा. काही दिवसांपूर्वी खूप मोठा संघर्ष या देशामध्ये झाला. सामाजिक दृष्टिकोनातून सर्व संघटना एकत्रित आले. एक खूप मोठा लढा हा अख्ख्या भारतामध्ये त्या ठिकाणी युवांनी उभा केला आणि त्या लढ्याला यश आलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. आणि अहंकारी सरकार जे दिल्लीचे त्यांना जर कुणी त्या ठिकाणी झुकवलं असेल तर ते युवांच्या एकजुटीने आणि युवा शक्तीने ते झुकवलेलं आहे. धीर धरा. आपल्या सर्वांना मनापासून काम करायचंय. वातावरण बदलतंय. शेतकऱ्यांनी निर्णय घेतलाय, युवांनी निर्णय घेतलाय, विद्यार्थ्यांनी निर्णय घेतलाय, महिलांनी निर्णय घेतलाय. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार जोरदार टीका केली. त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे सभेतील वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं. म्हणून मी नरेंद्र हे पनोती आहे म्हटलं. मात्र आज या अधिवेशनामध्ये नरेंद्र हे केवळ दलिंदरच नाही तर एक्स्ट्रीम फाईल मधला भिलंदर आहे आणि या विकृत माणसाला खाली घेतल्याशिवाय आपण स्वस्थ बसायचं नाही हे आव्हान करतो. शेकापला मी लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देतो. शेकापचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आगामी लढ्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केले. राज्यात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात व्यापक जनआंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिलाय. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दिबा पाटील यांचे नाव मिळावे यासाठी निर्णायक संघर्ष उभारण्याची घोषणाही त्यांनी केली. गेली 79 वर्ष आम्ही या ठिकाणी एकत्र जमतो. जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते ज्याप्रमाणे पंढरीला वारकरी जातात त्याप्रमाणे या ठिकाणी येत असतात. स्वतःच्या खर्चानं स्वतःप्रमाणे आणि तिथल्या ज्या ठिकाणी हा मेळावा होतो त्या ठिकाणी सर्व त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था ही तिथलं तालुक्याचं युनिट आमचं करत आहे. आज आलिशान अशी या ठिकाणी व्यवस्था खालापूर युनिटनी केली आणि त्यामुळे मी आनंदित आहे. दुसरं म्हणजे आजचा मेळावा हा दिल्लीच्या राजकारणानंतर जे आंदोलन तरुणांनी या देशातल्या केलं, प्रत्येक राज्यातला तरुण
हा त्या ठिकाणी हजर राहिला आणि त्याने ज्याप्रमाणे केंद्र सरकारच्या मस्तीमध्ये जे सरकार 12 वर्ष होतं त्याला नमवण्याचं काम या छोट्या 15 वर्षापासून 25 वर्षाच्या मुलाने केलं. त्या आनंदामध्ये आम्ही आज वर्धापन दिन साजरा केलेला आहे. नाही, ज्या आज प्रत्येक तुमच्या घराचं लाईट बिल किती येत होतं, लाईट बिलच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करायला मागतो. हे लावण्याचे काम चालू आहे. 15-20 दिवसामध्ये लावण्या संपतील आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी गावोगावी बैठक घेऊन या ठिकाणी ज्या पद्धतीची पूर्वव्यवस्था होती लाईटच्या बिलाची ती सुरू करायची. स्मार्ट मीटर रद्द झालं पाहिजे आणि पूर्वीचीच व्यवस्था ठेवली पाहिजे. कारण स्मार्ट मीटर लावल्यापासून की सर्वांनी काय वीज चोरलेली नाहीये. हे सगळे आपण वीज चोरत नव्हतो तरी त्याला दुप्पट तिप्पट बिल आलेलं आहे. तुमचं पण आलं असेल, तुम्ही प्रश्न विचारतात. त्याच्या विरोधात पहिल्यांदा आम्ही आवाज उठवायला मागतोय. चौथी पिढी म्हणून काम करताना आनंद होतोय. लोकांच्या दैनंदिन गरजांपैकी लाईटचा प्रश्न गंभीर बनला असून स्मार्ट मीटरमुळे भरमसाठ वीज बिल येतोय. नागरिक ग्रासले आहेत. त्यांच्या न्यायासाठी मोठा लढा उभारला जाईल असं चित्रलेखा पाटील यांनी सांगितलंय. खूप आनंद होतोय की एक चौथी पिढी म्हणून आम्ही काम करतोय आणि आजपर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने काम केलं, ज्या निष्ठेने काम केलं, आम्हाला खूप प्राऊड फील होतं. आणि आज विद्यार्थी आंदोलनात सुद्धा जी भूमिका आमच्या सगळ्या नेते मंडळींनी घेतली स्टुडंट्सच्या पाठीशी राहून, त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे. आणि आज सगळीकडे लोक ग्रासलेली आहेत वाढत्या इलेक्ट्रिक बिलमुळे. म्हणजे जे ब्युटी पार्लर वालीचं बिल 3,000 यायचं ते आज 12,000 येतंय आणि सगळीकडेच म्हणजे शेतकरी असो सगळ्यांचंच बिल येतंय. आणि हे होतंय फक्त स्मार्ट मीटरमुळे. तर स्मार्ट मीटरच्या त्या न्यायासाठी सुद्धा आम्ही लढणार आहे. वाढत्या बिलाच्या न्यायासाठी आम्ही स्मार्ट मीटर विरुद्ध लढणार आहे. तर ही सगळ्या भूमिका खूप योग्य आहेत, लोकांच्या दैनंदिन जीवनातल्या आहेत आणि त्या सगळ्या लढ्यात सहभागी होताना खूप आनंद होतो.